Okay, they need water for the process of their reproduction. Okay. All right. So amphibian now, Salamandra and Rana tigrina is a frog. Okay. Rana tigrina or yes, त्याचे details जे आहेत that will be in animal tissues. Page number सांगा चला फटाफट. Page number 116. ठीक है, पेज नंबर 116. Right, that's the details. All right, so their heart is 3 chambered, 2 auricles and 1 ventricle. Right, heart is 3 chambered, 2 auricles and 1 ventricle. Laptop la gadbadi kyun hala gadbadi devan mahit. Okay, they are the first tetrapod, lead a dual mode of life. कोल्ड ब्लडेड, sexes are separate. आता मेल आणि फिमेल फ्रॉग मध्ये पण काय फरक आहे? सो हायलाइट ऑन पेज नंबर 116. फ्रॉग ऍक्च्युली एनसीईआरटी ने नीट मध्ये काढला अशी न्यूज आहे आतापर्यंतची. तुमच्या वेळेस काय होईल मला माहिती नाही. सो मेल फ्रॉग मॉर्फोलॉजी मध्ये खाली बघा. मेल फ्रॉग कॅन बी डिस्टिंग्विश बाय द प्रेझेन्स ऑफ साऊंड प्रोड्युसिंग व्होकल सॅक्स. ओके, मेल फ्रॉग कॅन बी डिस्टिंग्विश्ड बाय सॉइल साउंड प्रोड्युसिंग व्होकल. तो साउंड प्रोड्यूस करतो मेल फ्रॉग. जे काही फ्रॉगचा आवाज आहे दॅट इज बिकॉज ऑफ द मेल फ्रॉग अँड दॅट इज इन दॅट ब्रीडिंग सीझन. सो दॅट फ्रॉग इज कॉलिंग फॉर द फिमेल फॉर द प्रोसेस ऑफ कॉप्युलेशन. ओके, सो दॅट साउंड अँड ऑल्सो द copulatory pad on the first digit of the forelimb which are absent in female. हायलाइट केलंय त्याला. कॉप्युलेटरी पॅड म्हणजे त्याचा हा जो अंगठा आहे तो जरा पॅड शेप आहे, म्हणजे त्याला थोडासा तो फ्लॅटन आणि मोठा आहे असं. अँड वेर ॲज अ फिमेल इज नॉट हॅविंग. आता मी इथे काढू पण नाही शकत, तुम्हाला दाखवू नाही शकत. ठीक आहे, बघू पुढच्या वेळेस जर हे झालं दुसऱ्या सेशन मध्ये तरी स्टार्ट दिस. ओके, सो बेस्ड ऑन दॅट द फिमेल अँड द मेल फ्रॉग कॅन बी डिस्टिंग्विश्ड. दे आर cold blooded, sexes are separate, fertilization is external, they are oviparous and development is indirect. Oviparous म्हणजे they lay eggs. Okay, yes. आता मग तुमचा मोबाईल मध्ये ओपन होत असेल तर तो ओपन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट मला दाखवत तरी. आहे ना, पासवर्ड टाकते. सगळ्यांना चालेल का? All right. Okay, so amphibian, study of amphibian is known as batrachology. दिसतंय त्याच्यात? Study of amphibian is batrachology. इथे स्क्रीन वर दिसतंय का? किंवा दोघी मिळून एक स्क्रीन शेअर करा. batrachology. ओके, इथे दिलंय बघा. स्टडी ऑफ amphibian is a batrachology. Okay, काय गडबड होती?
बघा बरं दिसतंय का आता? दिसतंय? दिसतंय का? Okay, चलो. So that is a, yes, skull is dicondylic like in mammals. Okay, vertebrae is amphicoelous like again in mammals. Centrum is concave. बाकीचे नका लक्षात ठेवू. ओके, प्रोसिलस, ओपिस्थोसिलस. कारण आपण हे क्लासेस काही करत नाहीये पुढचे, राईट? सो ओके, त्यांचे टीथ अॅक्रोडोंटिक, होमोडोंटिक, पॉलिफायोडोंटिक. Now you know what is acrodont, homodont and polyphyodont. Respiratory gaseous exchange is mostly cutaneous. वर ठेवणार राजा, इतकं खाली वाकून बघते, हा ठेव तिथे वरती. पल्मोनर जेव्हा ते पाण्यात असतात तेव्हा रिस्पिरेशन इज बाय स्किन, जेव्हा लँडवर असतात दॅट इज बाय बकोफॅरेंजियल रिस्पिरेशन. ओके, युरोडील्स आपण करत नाही, सो वी आर नॉट गोइंग टू डू द डिटेल्स ऑफ दिस. ठीक, हार्ट इज 3 चेंबर्ड. हे कसं आपण बघणार आहे. सायनस व्हेनोसस काय आणि कोनस आर्टरिओसस काय, ते हार्टचं सगळं डायग्राम काढून झाल्यावर आपल्याला ते कळतं इन सर्क्युलेटरी सिस्टम. ओके, याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, एरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड. आपले एरिथ्रोसाइट्स कसे आहेत? Enucleated. Okay, we do not have nucleus in our mature RBCs. And when we say cell, cell without nucleus is no cell. मग RBC ला सेल म्हणायचं का? आपण रेड ब्लड सेलच म्हणतोय ना त्याला. अरिथ्रोसाइट, साइट मीनिंग सेल. व्हॉट इज माय क्वेश्चन? सेल विदाउट न्यूक्लियस इज नो सेल. पण आरबीसी मध्ये तर आपल्या न्यूक्लियस नाही, मग त्याला सेल म्हणायचं. ते जेव्हा बेबीज असतात तेव्हा ते त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो आणि मोठे झाल्यावर त्यांना काम करायला लागतं. प्रथमेश हे मागे पण असंच सांगितलं होतं. सो आठवलं ना? सो मोठं झाल्यावर काम करायला लागतं, अभ्यास करायला लागतात, काही असाइनमेंट्स असतात त्या कम्प्लीट करायला लागतात. आणि म्हणून त्यांना काय असाइनमेंट आहे? आरबीसीची मेन असाइनमेंट काय? ऑक्सिजन सगळीकडे द्यायचा, त्यांची असाइनमेंट आहे. मग त्यांना जर न्यूक्लियस देऊन ठेवला तर ते काय करतील? आणि अजून काय नसतं, न्यूक्लियस मोठी जागा घेऊन टाकतो सेलमध्ये, मग ऑक्सिजनला जागा नसेल. अजून काय नाही त्यांच्यामध्ये? कुठला सेल ऑर्गॅनेल नाहीये? मायटोकॉन्ड्रिया. का नाही दिला मायटोकॉन्ड्रिया त्याला? तो स्वतःच एटीपी कंझ्युम करत बसेल, कारण त्याच्याकडे ऑक्सिजन पण आणि त्याच्याकडे मायटोकॉन्ड्रिया पण. वा, त्या कॉम्बिनेशन आहे की नाही? आमच्याकडे फोन पण, आमच्याकडे फुल इंटरनेट पण आणि आम्ही बाहेर पण. व्हॉट अ गुड कॉम्बिनेशन आहे की नाही? मग आम्ही अभ्यासच नाही करत. सो आमच्या असाइनमेंट काय? अभ्यास करणं. आणि अभ्यास करायचा असेल तर मग स्मार्टफोन आता काढून घेतले तरी चालते, कारण आता ऑफलाईन, राईट? And hence that is the assignment. See, your body teaches you all, yeah, yes, life lessons. And जसं हे आहेत ना, कोण आहेत आपले ते मॅनेजमेंट, मायथॉलॉजी आणि मॅनेजमेंट वर बोलणार. आजकाल नाव नाही आठवत, इज व्हेरी पॉप्युलर. लाईक तो सगळं मायथॉलॉजी त्यांच्या रेडिओवर, फेसबुकवर त्यांचं बरेच, किंवा इज व्हेरी पॉप्युलर. मायथॉलॉजी आणि मॅनेजमेंट ते कोरिलेट करतात. तो रामायणातलं, महाभारतातलं काही किस्से सांगतात आणि ते कोरिलेट विथ मॅनेजमेंट. असं डोळ्यासमोर नाव असतं, आजकाल आठवत नाही. ठीक आहे, एनिवे. आणि तसं जर आपल्यापैकी कोणी बायोलॉजिस्टने असं जर केलं ना, सेल किंवा बॉडी ऑर्गन सिस्टीम किंवा बॉडीचे सगळे पार्ट्स अँड द मॅनेजमेंट अँड लाईफ लेसन,
ज्याला रिसर्च आणि हे सगळ्यांची आवड आहे किंवा जो छान बोलू शकतो त्याने जर हे असं केलं ना की बॉडी, बायोलॉजी आणि लाईफ लेसन अँड मॅनेजमेंट, एकदम तो फेमस होऊन जाईल, व्हेरी पॉप्युलर. कारण लोकांना आपल्या शरीराबद्दल, आपल्या बॉडीमध्ये काय चाललंय याच्याबद्दल ऐकायला आवडतं, हो की नाही? जनरली आवडतं, आणि आता तर हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे आवडतंच आवडतं. सो ही विल बी व्हेरी व्हेरी पॉप्युलर, व्हॉट आय फील. ओके, ऑल राईट, चलो. सो एरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड, त्यांचे एरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड, आपले एरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड. दॅट इज अ मेजर डिफरन्स. ओके, चल. किडनीज आर मेझोनेफ्रिक, लक्ष इकडे जास्त दे. किडनीज आर मेझोनेफ्रिक and adult amphibians is ureotelic. मग लार्वी टू अडल्ट, त्यांचा टॅडपोल ना, टॅडपोल टू अडल्ट या फेजला काय म्हणतात? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. पण दिस इज अ, पण टॅडपोल वेगळी दिसते, अडल्ट वेगळा दिसतो. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेटामॉर्फोसिस. आणि आमच्या खालच्याने कॅफे शॉपला मेटामॉर्फोसिस असं नाव दिलेलं. जाता येता कधी बघितलं तर बघा त्याचं जरा. त्याला विचारलं मी का बाबा असं नाव दिलं, तर म्हणे नाही असं छान वाटतं. ओके, सो आता जाताना बघा मेटामॉर्फोसिस. ओके, आणि म्हणून लक्षात राहील, व्हॉट इज अ मेटामॉर्फोसिस? इट इज अ टॅडपोल टू ऍडल्ट. म्हणजे काय? टॅडपोल वेगळा दिसतो, अडल्ट वेगळा दिसतो. म्हणजे टॅडपोल बघितला फ्रॉगचा तर आपण म्हणणार नाही की हा पुढे जाऊन फ्रॉग होणार, कारण वी कॅन्ट प्रेडिक्ट, कारण कम्प्लिटली वेगळं. ओके, अँड सो दॅट प्रोसेस इज अ मेटामॉर्फोसिस. नाव आपण एकच मेनिंग्स होतं कोणामध्ये बघितलं होतं? लास्ट काय केलं आपण? पायसेस. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की एकच आहे मेनिंग्स, आणि मग हा म्हटला होता मॅम तुम्ही एक नाव सांगा, म्हणजे मी पटापट 3 नाव सांगतो. मी म्हटलं होतं तेव्हा आपल्या मेनिंजेसला 3 कव्हरिंग, हो ना? प्रथमेश तूच म्हटलं तर. हा, आणि मग त्याला एकच होतं, त्याला मी म्हटलं होतं मेनिंग्स इज अ सिंग्युलर, मेनिंजेस आर प्लुरल. सो मग तो एकच मेनिंग्स कोणामध्ये होता? आता ह्याच्या मेनिंजेस काय आहेत? इनर पिया मॅटर आणि आउटर ड्युरा मॅटर. म्हणजे त्या मागच्या अॅनिमलला एकच होता. कुठल्या फिशला? ओस्टिओक्थाइस. ओके, त्याला एकच होता मेनिंग्स. आता ह्याला 2 मेनिंग झाले. कोणते? इनर पिया मॅटर आणि आउटर ड्युरा मॅटर. आणि आता आपल्याला 3 आहे. ओके, आणि अरॅक्नॉइड. सो दॅट इज हाऊ इज अ इव्होल्युशन. ओके, क्रॅनियल नर्व्स आर 10 पेअर्स. आपल्या किती आहे? 12. त्यांच्या किती होत्या मागच्या? इफ यू रिमेंबर 10च होत्या, राईट? ऍटलिस्ट हे महत्वाचे पॉइंट, मिडल इयर नाही लक्षात ठेवलं तरी चालणार. हे महत्वाचे पॉइंट्स आहेत, कारण हे विथ रिस्पेक्ट टू अॅनिमल किंगडम आणि फ्रॉग यू आर गोइंग टू डू इन डिटेल, सपोज टू बी. सो यू कॅन गेट अ क्वेश्चन दॅट वे. Sexes are separate, fertilization is external and development is indirect. So इथे तुम्ही तो मेटामॉर्फोसिस वर्ड लक्षात ठेवा. Fertilization is external, meaning, and that is the reason why the male frog is having the copulatory pad. Again, it holds that female during the process of copulation with that copulatory pad. Okay. And so female is laying so many eggs in the water, and on that eggs now the male frog will lay their sperm, and the fertilization will happen bahe. So external fertilization immediately there only, कारण ते इतके स्टिकी असतात ना, एग एकमेकांना असे चिटकूनच राहतात, ग्रुप ऑफ एग्स, क्लस्टर ऑफ एग्स. आणि मग त्याच्यावर तो फ्रॉग, ती फिमेल एग ले करायला लागली की तो फ्रॉग मग त्याच्यावर स्पर्म ले करतो. ओके, पाणीच लागतं ना ब्रायोफाइट्सला for the fertilization. Okay, so these are the example. Rana tigrina is a frog, Bufo is a toad, Hyla is a tree frog. हे सगळे नाव दिलेत ना NCERT ने. Flying frog,
रॅकोफोरस दिलंय का? फ्लाइंग फ्रॉग नाही दिले बहुतेक. पुढे दिलंय का? नाही. सो फ्लाइंग फ्रॉग नाही दिलंय. ओके, जेवढे एनसीईआरटीने दिले तेवढे तरी करा. सॅलामँड्रा इज अ सॅलामँडर, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी पोएम पण होती, इफ यू रिमेंबर तुमचं नर्सरी राईम्स. सम पोएम वॉज देअर, मला आठवतंय रफली. लिम्बलेस अॅम्फिबियन, इक्थिओफिस, हे पण दिलंय, एनसीईआरटीने दिलंय. ओके, सो एनसीईआरटीने फक्त हे नाही दिलंय. ओके, ऑल दीज आर द एक्झाम्पल. टोड, फ्रॉग, ट्री फ्रॉग, सॅलामँडर. संडे मंडे अशी काहीतरी पोएम होती. सॅलामँडर ग्रँडी बॉर्न ऑन संडे, काय 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 ऑन मंडे अँड देन ट्यूजडे. येस, आय रिमेंबर. गो बॅक अँड चेक नर्सरी राइम्स. You will even get on this. Yeah, so this is how is a amphibia. Okay, हा तुमचा एनसीईआरटी चा पॅराग्राफ. लिस्ट एक्झाम्पल. I'm not going to do MCQ. We'll start with the next. काय? रेप्टिलिया. दोघी मिळून करा ना, कारण मग कोणाला दिसणार नाही. माझे होणार नाही, तुमचे होणार नाही. त्याला लोड. येस, आणि हे झालं का आपण परत ट्राय करू. हे का नाही होते? हा, ओके. मग तेवढं छोटं तर करा कमीत कमी, हो ना. सो फ्रॉगचं डिटेल जे आहे ते तुम्ही आता एनसीईआरटीतनं तुम्ही करायचंय. सो फ्रॉग, हे फ्रॉगचं डिटेल सांगते मी. कॉमन इंडियन फ्रॉगचं नाव राना टिग्रिना. दे आर पोइकिलोथर्मिक और कोल्ड ब्लडेड, राइट. दे अंडरगो हायबरनेशन. नाही दिसत आहे स्क्रीन, काय होतंय? माझ्यात प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यात प्रॉब्लेम आहे. काय म्हणते, कोणाच प्रॉब्लेम दिसतंय? ओके. सो हायबरनेशन आणि एस्टिवेशन तुम्हाला माहिती आहे. सो व्हॉट इज इट? बोला. Which sleep is hibernation and which is estivation? So they undergo hibernation. हे आधीच पण माहिती ना, हायबरनेशन आणि एस्टिवेशन. काय? समर स्लीप आणि विंटर स्लीप. हो, okay. The period of inactive life is hibernation or winter sleep, and summer sleep is estivation. Inactive life, winter and summer. Nice. Frog in detail. Okay, so hibernation and estivation हे माहिती पाहिजे परत. What is winter sleep and what is summer sleep? HW homework. Hibernation winter sleep, आणि म्हणून estivation summer sleep. हा, हे दोन त्याचे इनएक्टिव्ह फेज आहे, विंटर आणि समर. तो रेनी सीझन मध्येच बाहेर येतो ना. कॉमुफ्लेज म्हणजे environment, so they camouflage to protect from their enemies. Rana tigrina, हे ह्याचा पेज ओपन करा म्हणजे तुम्हाला त्याचे पुढचे डिटेल्स कळतील. त्याच्यामध्ये जे जे महत्वाचं आहे ना तेच मी सांगतेय, कारण तुम्हाला नीट साठी नाही पण विथ रिस्पेक्ट टू अॅनिमल किंगडम. ओके, सो त्याची फॅमिली रॅनिडी तिथल्या तिथे लिहा, एनसीईआरटीच्या पेजवर लिहा, म्हणजे मग तुम्ही एनसीईआरटी वाचताना लक्षात ठेवाल. फॅमिली रॅनिडी, फक्त एवढं लक्षात ठेवा. क्लास अॅम्फिबिया तुम्हाला माहिती.
Skin is olive green with irregular spot आणि हे ते frog never drinks water but absorb through skin. महत्वाचं. Okay. Male आणि femaleचं identification पण बघू. The body of the frog is divided into head, neck and trunk and external nostril, nose. Neck absent, I'm sorry. So neck in this, neck and tail are absent. Head and trunk. Head, neck, trunk असं म्हणायची सवय असते. So, but neck and tail are absent in this frog. NCERT ने पण म्हटलंय असेल, हायलाइट करा म्हटलं असेल तिथे. Right? They are having the bulged eyes with nictitating membrane. पूर्ण आय ती अशी कव्हर होते. So that is protecting them when they are in water. They have the tympanum which receives a sound waves. हे पण महत्वाचं. Tympanum, eardrum which is receiving the sound waves. कारण त्यांना ear ossicle असे proper नाही. So they have this tympanic membrane. You have this test, Gargi, है ना, coming Sunday. Animal types पण okay, okay. Only cockroach. So the forelimb and hind limbs help in swimming, walking, leaping and burrowing. NCERT चा highlight करत चला. NCERT lines असतील. Feet have wave digit. हे महत्वाचं. Wave digit. वेब म्हणजे फिंग्स मध्ये असं वेब लाईक स्ट्रक्चर आहे. हे त्याचे फिंगर्स आहेत तर त्याच्यात हे असं वेबिंग आहे डिजिट मध्ये. सो दॅट हेल्प्स देम फॉर स्विमिंग. हाइंड लिम्स मध्ये 5 डिजिट अँड फोर लिम्स मध्ये 4 डिजिट आहे. And this is the difference in the male and female. You can see here. So the male is having this vocal sac, the female is not having this vocal sac. And see this thumb, which is called as a nuchal pad. Here you can observe the nuchal pad in case of this male frog. And this nuchal pad is absent over here. दिसतंय फरक कळतो. त्यांचा अंगठा जो आहे तो फुगीर आहे. That is a nuchal pad. Male मध्ये and the female मध्ये तो नाही. That is a sexual dimorphism, right? Okay. हे महत्वाचं ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात. What is a nuchal pad or copulatory pad and present in which particular animal? So with respect to animal kingdom, you get this question, right? Okay, चलो पुढचं मी सांगते. They have the bilobed tongue. हे महत्वाचं. Digestive system मध्ये the system is having alimentary canal and digestive tract, but त्यांची टंग जी आहे that is a bilobe. म्हणजे आपली जी अशी आहे ना, आपली टंग ही अशी आहे, हो की नाही, किंवा हे अशी टंग आपली, त्यांची ही अशी bilobe. So this is one and this is other lobe. So they have this bilobe. कळतंय? हे महत्वाचं. ह्याच्यावर क्वेश्चन येतात. आणि बाकी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये यू कॅन रीड अँड यू कॅन डू इट. सो सगळंच इसोफेगस आहे, हार्ट इज 3 चेंबर्ड आहे, दे हॅव द गॉल ब्लॅडर, लंग्स आहेत. When they are on land, they are respiratory system मध्ये they are respiring through lungs. Then they have these fat bodies,
ओके, किडनीज, स्टमक, युरेटर. किडनीचा तिथे लिहून ठेवा मेझोनेफ्रिक किडनी. हार्टच्या तिथे लिहून ठेवा दे हॅव 3 चेंबर्ड हार्ट, म्हणजे तिथल्या तिथे तुमच्या लक्षात येतं. ओके, किडनीच्या तिथे मेझोनेफ्रिक आणि अडल्ट फ्रॉग इज युरिओटेलिक. टॅडपोल इज अमोनोटेलिक, कारण तो पाण्यात असतो ना, पाण्यात असल्यामुळे तो अमोनोटेलिक. युरिकोटेलिक ज्यांना पाणीच मिळत नाही ते युरिकोटेलिक. ओके, त्यांच्या पण इंटेस्टाईन मध्ये व्हिलाय, मायक्रोव्हिलाय आहे, तिथून फूड ऍब्झॉर्ब होतं आणि हे सगळं ते लक्षात ठेव. बाकी नियर ऑर लेस सगळं आपल्यासारखंच. गॉल ब्लॅडर मध्ये बाईल आहे, पॅन्क्रियाटिक ज्युसेस आहे, बाईल इमल्सिफाय करतो. कशाला? बाईल इमल्सिफाईज व्हॉट इन आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम? फॅट. लँड मध्ये लंगच्या तिथे लिहून ठेवा वेन ऑन लँड रिस्पायर बाय लंग्स आणि व्हेन इन वॉटर रिस्पायर बाय मॉइस्ट स्किन. लिहि रे राजा, मला माहिती 2च महिने तुझ्या आता बायो लिहिलंय. सो रिस्पिरेशन थ्रू स्किन इज कॉल्ड ॲज, त्याला एक वर्ड डॅश रिस्पिरेशन. Respiration via skin is a cutaneous respiration. Cutaneous is a skin layer. Cutaneous respiration. Respiration through skin is cutaneous respiration. आणि मग ते एस्टिव्हेशन आणि हायबरनेशन मध्ये जातील तेव्हा रिस्पिरेशन कशाने होईल त्यांचं? नाही, क्युटॅनियस. लंग्स कुठे ते बरी करून घेतात ना, त्यांना ऑक्सिजन कुठून मिळणार? स्किन, बिकॉज द स्किन इज मॉइस्ट, दे हॅव द स्टिकी और म्युकस सिक्रेटिंग ग्लँड्स, सो दे डू रिस्पिरेशन व्हेन इन एस्टिव्हेशन अँड हायबरनेशन. कुठेतरी एनसीआरटीने म्हटलं असेल बघा, पुढच्या पेजवर वगैरे बघा. दीज आर एनसीआरटी वर्ड्स. Yes, on page number 118. They respire through skin. आणि lungs ने respiration होतं, that is a pulmonary. हे cutaneous आणि ते pulmonary. बाकी डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित वाचा, आपल्यासारखीच आहे. दिस इज द डायग्राम फॉर डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, हार्टच्या तिथे लिहून ठेवा द हार्ट इज 3 चेंबर्ड. ओके, कसं सर्क्युलेशन आहे? सिंगल सर्क्युलेशन की डबल सर्क्युलेशन? सिंगल. आणि हे आपण परत करणार आहे कशात? पुढचा जो 12वीचा टॉपिक आहे सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ह्याची सगळी सर्क्युलेटरी सगळ्यांची येईल, म्हणजे 2 चेंबर्ड हार्ट वाल्यांची, 3 चेंबर्ड हार्ट वाल्यांची, 4 चेंबर्डची. हा, सो तिथे लिहून ठेवा. आपण 12th मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये करणार आहे, नाही तर तुमच्या नोटबुक मध्ये लिहा विथ रिस्पेक्ट टू दॅट. म्हणून मग इथे क्वेश्चन येतो. फ्रॉग तसा नाही पण असा आहे, इनडायरेक्टली फ्रॉग येईलच. ओके, किडनी लिहिला मेझोनेफ्रिक. ऑलराइट. ब्लड सेल्स तिथे ई न्यूक्लिएटेड, त्यांचे पण सगळे ब्लड सेल्स आहेत. नाही, त्यांचे न्यूक्लिएटेड, आपले ई न्यूक्लिएटेड. दे ऑल्सो हॅव द हिमोग्लोबिन. येस. ओके, एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये युरिया महत्वाचा, युरिओटेलिक, टॅडपोलिस अमोनोटेलिक. आता तिथेच लिहून ठेवा कुठे कुठे, म्हणजे हे पॉइंट्स आहेत ना, इथे खूप जागा आहेत, तिथे हे महत्वाचे पॉइंट्स लिहून ठेवा. परत त्यांची कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टीम, सो त्याच्यामध्ये
10 क्रॅनियल नर्व्स, तर तिथे पुढच्या पॅरेग्राफ मध्ये दिलंय 119. सो तिथे हे महत्वाचं, ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात. हाऊ मेनी क्रॅनियल्स, एम्फिबियन म्हणतील आणि क्रॅनियल किती नर्व्स. सो मग तिथे तुम्हाला कळलं पाहिजे, लगेच फ्रॉग आठवायला पाहिजे आणि 10 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. ऑल राईट. ओके. अँड द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, जसं मी सांगितलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम खूप सारे क्लस्टर ऑफ एग्स, तर तिकडे लास्ट पेजवर दिलंय 120 पेजवर. दे आर रिलीजिंग 2500 to 3000 ओव्हा ऍट अ टाइम. ओके, दिसतंय ऑन पेज नंबर 120 पहिल्या दुसऱ्याच लाईनीत आहे 2500 to 300 ओव्हा. and development is indirect आणि metamorphosis लिहिलंय तिथे, राईट. एक्सटर्नल इयर ह्यांच्यामध्ये नाही, सो दे डू नॉट हॅव एक्सटर्नल इयर, ओनली टिम्पॅनिक मेम्ब्रेन, ज्याच्याने त्यांना ते साऊंड वेव्स कळतात. ओके, सो हे शॉर्ट पॉइंट सगळे ह्या फ्रॉगच्या विथ रिस्पेक्ट टू फ्रॉग. ठीक आहे, किती वाजले? ओके. आणि बाकीचं सगळं डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. बाकी सगळं जवळपास आपल्यासारखंच आहे, कारण आपण आता मॅमल्स कडे चाललो, म्हणून सम फीचर्स आर लाईक सिमिलर. सो रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये दोन लक्षात ठेवा, पल्मोनरी आणि क्युटॅनियस. पल्मोनरी थ्रू लंग्स, क्युटॅनियस थ्रू स्किन. बाकीचे डिटेल्सची गरज नाही का, सारखंच आहे तुला. अच्छा, ठीक आहे. सो ऑल दिस थिंग्स विथ रिस्पेक्ट टू फ्रॉग क्लिअर. हे सेशन क्लोज करूया. लेट अस स्टार्ट विथ द नेक्स्ट सेशन. आपण ह्याच्यात ट्राय करूया.